की ज्यांना आम्ही गेले 1.5 वर्ष सांगतोय की निवडणूक यादीमध्ये दुबार मतं आहेत, आपण त्याच्यावर कार्यवाही करा. त्या पवन चांडक साहेब जे 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांचंच नाव यादीमध्ये दुबार आहे. त्यांच्या मुलाचं नाव मला वाटतं 3 की 5 वेळेला ह्या यादीमध्ये आहे. जी 88,000 मतं मी सांगतोय की पनवेल मतदारसंघात आहेत दुबार, त्याच्यापैकी 11,600 जणांनी दुबार मतदान केलेलं हे निघतायत. आज कामोठ्याच्या यादीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर 11, 12, 13 या प्रभागात मिळून 2400 मयत मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी अनेकांनी मतदान केलेलं आहे. स्वर्गातून आले की नरकातून आले मला माहिती नाही, पण मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे. सर काय सांगाल, पनवेलमध्ये दुबार नावांचा गोंधळ असताना दादा त्यात निवडणूक अधिकाऱ्याचंच नाव दुबार आलेलं आहे. या ठिकाणी गेले 1.5 वर्षाहून अधिक काळ मी 188 पनवेल विधानसभा मतदारसंघातील दुबार, संशयित, बोगस नावं याच्या संदर्भात पाठपुरावा करतोय. निवडणूक निर्णय अधिकारी 188चे उपविभागीय अधिकारी पनवेल, तसेच जिल्हाधिकारी, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे त्या ठिकाणी आयुक्त, या साऱ्यांच्यापर्यंत पाठपुरावा केला. फारसं कुणाकडून सहकार्य मिळत नाही हे बघितल्यानंतर मुंबई हायकोर्टात गेलो. मुंबई हायकोर्टानं या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी 188चे जे आहेत पवन चांडक, त्यांना आदेश दिले, पण त्याही वेळेला तांत्रिक कारणं निघाली, त्याच्यामध्ये काही सुधारणा झाल्या नाहीत. निवडणूक होऊन गेल्यानंतर वर्षभराचा कालावधी संपून गेलेला आहे आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान याद्यांवर बारकाईनं अभ्यास करत असताना एक धक्कादायक गोष्ट या ठिकाणी निष्पन्न झाली की ज्यांना आम्ही गेले 1.5 वर्ष सांगतोय की निवडणूक यादीमध्ये दुबार मतं आहेत, आपण त्याच्यावर कार्यवाही करा. त्या पवन चांडक साहेब जे 188 पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, त्यांचंच नाव यादीमध्ये दुबार आहे. त्यांच्या मुलाचं नाव मला वाटतं 3 की 5 वेळेला ह्या यादीमध्ये आहे. अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एक वार आम्ही मंडळी आज निवडणुकीची यंत्रणा महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे साहेब यांच्याकडे आहे. त्यांना त्यांच्या सगळ्या विभागीय अधिकाऱ्यांना 1 to 1 या ठिकाणी हरकती देण्याचा प्रयत्न करतोय. कारण पवन चांडक साहेबांनी ज्या वेळेस आमची याचिकेतला निकाल फेटाळला त्यावेळेस की बाबा ह्या मतदार यादीच्या सुधारणांना कुणाचाही त्या ठिकाणी ऑब्जेक्शन्स आले नव्हते, त्याच्यामुळे ह्या वेळेस आम्ही काळजी घेतोय आणि प्रत्येक मतदारावर व्यक्तिगत हरकत घेतोय. उद्देश हाच आहे की ही नावं कमी होऊन निकोप आणि निष्पक्ष वातावरणात ह्या निवडणुका व्हाव्यात. कारण जी 88,000 मतं मी सांगतोय की पनवेल मतदारसंघात आहेत दुबार, त्याच्यापैकी 11,600 जणांनी दुबार मतदान केलेलं होतं. आता आश्चर्याची बाब अशी आहे की अनेक ठिकाणी वेगळे वेगळे हे निघतायत. आज कामोठ्याच्या यादीचा आम्ही अभ्यास केल्यानंतर 11, 12, 13 या प्रभागात मिळून 2400 मयत मतदार ह्या मतदार यादीमध्ये आहेत आणि त्याच्यापैकी अनेकांनी मतदान केलेलं आहे. स्वर्गातून आले की नरकातून आले मला माहिती नाही, पण मतदान केलं ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे हीच परिस्थिती पुढेही होऊ नये म्हणून मयत असतील, हे दुबार मतदार असतील, 12,143 मतदार हे पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रातही त्याचे नागरिक आहेत, त्याचे मतदार आहेत आणि तेच मतदार नव्या मुंबईच्या क्षेत्रातही नव्या मुंबईचे नागरिक आहेत, तिथले मतदार आहेत. अशी परिस्थिती आहे.
कल्याण तालुक्यातील जवळपास 350च्या दरम्यान मतदार उसटणे असेल, पाली असेल, ह्या गावचे पनवेल महानगरपालिकेचेही मतदार आहेत आणि त्या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषदेचेही मतदार आहेत. हे कुठंतरी दिसती गोष्ट आहे. याच्यामध्ये प्रशासनाला काही शोधायचं नाही आहे किंवा वेगळा कुणाचा मताचा अधिकार हिरावून घ्या म्हणून आमची मागणी नाही. आमची मागणी फक्त एकच आहे की जगातली ही सर्वात मोठी लोकशाही जिवंत राहायची असेल तर मतदार हा एकतर नव्या मुंबई महानगरपालिकेचा मतदार असला पाहिजे किंवा पनवेल महानगरपालिकेचा मतदार असला पाहिजे. दोहीचा असता कामा नये. पनवेल महानगरपालिकेचा असेल तर तो कल्याणच्या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचा मतदार असू नये, उरणमध्ये असू नये, या दृष्टीनं आम्ही भांडतोय. पनवेलमध्येही अनेक नावं अशी आहेत पंचायत समितीच्या ह्याच्यामध्ये दुबार, तेही असू नये यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही आयुक्त मंगेश चितळेंना या संदर्भात तक्रारी दिलेल्या आहेत. ह्या मतदारसंघाचे, या जिल्ह्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही या साऱ्या बाबी निवेदनाद्वारे देणार आहोत आणि आम्ही घेतलेल्या हरकतीच्या अनुषंगानं योग्य ती कार्यवाही लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीनं करावी म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि यंत्रणाला आदेश द्यावे म्हणून विनंती करणार आहोत. त्याच पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना, भारतीय निवडणूक आयोगाला देखील ह्या बाबतीत अवगत करून त्यांनी योग्य ती पावलं उचलावीत म्हणून विनंती करणार आहोत. जर प्रशासन म्हणून या मंडळींनी याच्यावर कार्यवाही केली आणि निवडणूक यादी शुद्धीकरण केलं तर त्यांचं अभिनंदनही करू. व्यक्तिगत आमचा काही त्यांच्यावर रागरोष असायचा कारण नाही. पण केलं नाही तर मात्र मुंबई हायकोर्टाची पायरी देखील मी चढणार आहे. कारण शेवटी या ठिकाणी दूध का दूध, पाणी का पाणी होणं गरजेचं आहे. जे मतदारांचं परसेप्शन असेल ते मतदानाद्वारे, मशीनद्वारे निकालात आलं पाहिजे. कुणीतरी हजारो मतं दुबार नोंदवतं, कुणीतरी हजारो मतं बोगस नोंदवतं, ज्यांचा आता नाही, पत्ता नाही, आईवडिलांचं नाव नाही, फोटो नाहीत, असे हजारो मतदार या यादीमध्ये आहेत. आणि हे मतदार मतदानाच्या दिवशी येत आहेत बिर्याणीचं पाकिट आणि 3,000 रुपये, 5,000 रुपये, लोकसभा असेल तर 2,000, विधानसभेला 3,000, स्थानिक स्वराज्य संस्थेला 5,000 रुपये घेऊन 3-4 तासामध्ये ते आपले जिथं कुठनं येत आहेत तिथं परत जात आहेत. खोटे पुरावे त्यासाठी क्रिएट केले जात आहेत. खरं अतिशय मोठ्या प्रमाणात हे होत असताना प्रशासन मात्र याच्यावर सुमोटो कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. आमच्यासारखी मंडळी जंग पछाडते, त्यांना सातत्यानं याविषयी अवगत करते, पण तरी देखील ही सारी मंडळी सुस्त बसून आहे अशी परिस्थिती आहे. माझी विनंती राहील प्रशासनाला की आपण निपक्षपातीपणानं मतदाराला त्याचा अधिकार कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये पार पाडण्यासाठी प्रवृत्त करावं. अन्यथा मग अनेक ठिकाणी आपण बघतोय बोगस मतदार राज्याच्या अनेक ठिकाणी पकडले गेले, त्यांना बेदम मारहाण केली गेली. त्या विषयावर मग पोलिसांशी, निवडणूक अधिकाऱ्यांशी, राजकीय कार्यकर्त्यांच्या, जनतेच्या हुज्जती होताना, भांडणं होताना आपण बघितली. किमान पक्षी राज्यामध्ये नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकात हा अनुभव आल्यानंतर तरी पुढच्याला ठेच मागचा शहाणा या न्यायानं, प्रशासनानं ही खबरदारी घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे.